एस-आय-आर फॉर्म म्हणजेच इन्युमरेशन फॉर्म आता चालू झालेले आहेत, तर तुम्ही ऑनलाईन देखील इन्युमरेशन फॉर्म हा भरू शकता. तो कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवीन मतदान यादीसाठी तुमची मॅपिंग झाली असेल, काही जणांची झाली नसेल किंवा कोणी अवेलेबल नसेल, तर यापैकी प्रत्येक जणांनी इन्युमरेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे. जरी तुमची मॅपिंग झाली असेल, तरी देखील तुम्हाला इन्युमरेशन फॉर्म हा भरायचा आहे. ऑफलाईन देखील इन्युमरेशन फॉर्म भरणे चालू झालेले आहेत. तुमचे बी-एल-ओ घरी येऊन तुमच्याकडून इन्युमरेशन फॉर्म हे कंप्लीट करून घेतील. पण तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरून द्यायचा नसेल, तर तो कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. इथे आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला एकतर तुमची स्वतःची नोंदणी म्हणजेच तुम्ही स्वतः 2002 मध्ये मतदान यादीत असणं गरजेचं आहे किंवा तुमचे रिलेटिव्ह जसे की आई किंवा वडील मतदान यादीमध्ये असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर जुना रेकॉर्ड हा सापडून घेणं आहे. तुम्हाला इथे सर्च युअर नेम इन लास्ट एस-आय-आर यावरती क्लिक करायचं आहे. इथे स्टेट टाकून, डिस्ट्रिक्ट टाकून, असेंब्ली टाकायची आहे आणि नंतर नेम टाकून तुम्हाला सर्च हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे पार्ट नंबर, सीरियल नंबर मिळून जाईल. तो तुम्हाला जेव्हा आपण इन्युमरेशन फॉर्म भरणार आहोत तेव्हा लागणार आहे. त्यामुळे अगोदर लिस्टमध्ये सर्च करायचं आहे आणि त्याचा फोटो काढून किंवा रेकॉर्ड तुम्हाला ठेवायचा आहे. सर्चमध्ये जर तुम्हाला इथे मिळत नसेल, समजा नावावरतून याच्यावरतून मिळत नसेल, तर तुम्ही असेंब्लीमध्ये पार्ट वाईज जी लिस्ट आहे ती देखील डाउनलोड करू शकता पूर्ण आणि त्यामध्ये तुमचं किंवा तुमच्या रिलेटिव्हचं नेम हे सापडू शकता. एकदा तुम्हाला जुना रेकॉर्ड मिळाला की त्यानंतर तुम्हाला पुन्हा मेन पेजवरती यायचं आहे आणि इथे फिल इन्युमरेशन फॉर्म यावरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे फॉर्म भरणं चालू झालेलं असेल, पण त्या अगोदर जर तुम्ही यावरती अकाउंट बनवलेलं नसेल, आता इथे आपण लॉग इन करून घेतलेलं आहे. तुम्ही जर समजा हे लॉग आउट केलं मी आणि इथे फिल इन्युमरेशन फॉर्मवरती जर क्लिक केलं मी, तर आपल्याला इथे लॉग इन मागेल. तुमच्याकडे जर लॉग इन नसेल, तर तुम्हाला इथे साइन अप वरती क्लिक करून अगोदर साइन अप हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने किंवा ई-पी-आय-सी नंबरने लॉग इन हे करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण ऑलरेडी साइन अप केलेलं आहे, तर इथे आपण लॉग इन हे करून घेत आहोत. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे रिक्वेस्ट ओ-टी-पी वरती क्लिक करायचं आहे आणि आलेला ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकून लॉग इन हे करून घ्यायचं आहे. आता इथे आपण ओ-टी-पी टाकून घेतलेला इथे व्हेरिफायवरनी लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट फॉर्म चालू होईल. कारण की आपण अगोदर फिल फॉर्मवरती क्लिक केलं होतं म्हणजेच फिल इन्युमरेशन फॉर्मवरती क्लिक केलं होतं म्हणून इथे डायरेक्ट फॉर्म हा चालू झालेला आहे. तर आता इथे आपल्याला अगोदर आपलं स्टेट हे निवडून घ्यायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुमचा जो सध्याचा म्हणजेच 2026 मध्ये जरी 2002 मध्ये तुमच्या वडिलांचा रेकॉर्ड मिळाला असेल तुम्हाला, पण आता इथे तुमचा एस-आय-आर फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला तुमचा म्हणजेच 2026 मध्ये ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचा ई-पी-आय-सी नंबर इथे टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची पूर्ण डिटेल इथे दिसून जाईल. म्हणजेच नाव आहे, ई-पी-आय-सी नंबर तर आपणच दिला होता, सीरियल नंबर असेल, पार्ट नंबर आणि नेम असेल, हे तुम्हाला पूर्ण बघून घ्यायचं आहे. खाली एक मेसेज देखील दिलेला असेल की तुमचं नेम जर आधार कार्डनुसार एक्झॅक्ट मॅच होत असेल, तरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. नसेल होत, तर तुम्हाला ऑफलाईन इथे बी-एल-ओचं नेम आणि मोबाईल नंबर दिलेला असेल त्यांच्याकडे ऑफलाईन फॉर्म हा सबमिट करायचा आहे. ते तुम्हाला फॉर्म देतील, तुम्हाला भरून तो द्यायचा आहे. तर आता इथे तुम्हाला इथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे, जो की तुमच्या ई-पी-आय-सी कार्डला म्हणजेच तुमच्या वोटर आयडी कार्डला लिंक आहे. जर तुमच्या वोटर आयडी कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्हाला स्वतः मोबाईल नंबर हा लिंक करून घ्यायचा. इथे क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा ई-पी-आय-सी नंबर टाकून तुम्हाला फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे. आता हा फॉर्म सबमिट केल्यानंतर जर तुम्ही दुसरे काहीच चेंजेस केले नाही, फक्त मोबाईल नंबर ॲड केला, त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता की मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आहे आणि मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर फक्त 5 मिनिटांमध्ये तो तिथे लिंक होईल. जर तुम्ही दुसरा कोणताही ऑप्शन निवडला नाही, फक्त मोबाईल नंबर अपडेटचा निवडला, तर 5 मिनिटांमध्ये तिथे लिंक होईल आणि लगेच तुम्ही या फॉर्मवरती येऊन इथे मोबाईल नंबर टाकून सेंड ओ-टी-पीवरती क्लिक हे करू शकता. बऱ्याचशा केसेसमध्ये कोणता तरी जुना मोबाईल नंबर हा तिथे लिंक असतो. तुम्हाला जर ओ-टी-पी येत नसेल, तर समजून जा की तुमचा दुसरा मोबाईल नंबर लिंक आहे, जो की तुमच्याकडे सध्या नाही. तर तुम्ही इथे क्लिक हिअरवरती क्लिक करून फक्त मोबाईल नंबर अपडेट, जसं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा, तेवढा अपडेट करायचा. 5 मिनिटांमध्ये तुमचा मोबाईल नंबर इथे अपडेट होऊन जाईल. अपडेट झाला की तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ-टी-पीवरती क्लिक हे करायचं आहे. सेंड ओ-टी-पीवरती क्लिक केल्यानंतर जो ओ-टी-पी आला आहे त्या मोबाईल नंबरवरती तो इथे तुम्हाला टाकायचा आहे.
आता तो टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन्स दिसतील. सिलेक्ट वन कॅटेगरी. तर इथे बघा आपल्या एजनुसार समजा आता ज्यांचं एज कमी आहे 2002ला ते इलेक्शन यादीमध्ये नसू शकतात. तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन ऑलरेडी डिसेबल असेल. म्हणजेच माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR. तुमचं एज जास्त असेल, तुम्ही त्या मतदान यादीमध्ये होतात, तर तुम्हाला हा ऑप्शन इनेबल असेल आणि तुम्ही हा ऑप्शन इथे चूज करू शकता. तुमच्यानुसार आता इथे तुम्हाला ऑप्शन हा निवडून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक तर तुमचा स्वतःचा रेकॉर्ड किंवा तुमच्या आईचा, वडिलाचा, आजोबाचा, आजीचा ज्यांचा रेकॉर्ड असेल त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. जर 2002, 2003, 2005 यादीमध्ये नाव असेल तर हा ऑप्शन, जर 2025-26 मध्ये यादीमध्ये असेल तर हा ऑप्शन, किंवा यादीमध्ये नावच नसेल पॅरेंट्सचं आणि तुमचं, तर तुम्हाला लास्टचा ऑप्शन इथे सिलेक्ट हे करायचा आहे. आता इथे आपल्यानुसार सेकंड ऑप्शन हा इथे आपण निवडलेला आहे. तो निवडल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. त्यानंतर आता इथे जसं आपण तिथे रेकॉर्ड सापडला होता, इथे तुम्हाला स्टेट अगोदर टाकून घ्यायचं आहे. स्टेट टाकल्यानंतर तुम्हाला असेंब्ली इथे निवडायची आहे. समजा इथे तुम्हाला जर सापडत नसेल तर जसं आपण अगोदर रेकॉर्ड सापडला होता त्यामध्ये असेंब्ली नंबर तुम्हाला मिळेल, त्यानुसार इथे तुम्ही सापडू शकता. ते सापडल्यानंतर जुन्या रेकॉर्डमध्ये जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की ते तुम्ही सापडून ठेवा. पोलिंग स्टेशन नंबर आणि नेम म्हणजेच पार्ट नेम किंवा नंबर जे असेल, त्यानंतर सिरियल नंबर जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ती डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला इथे रिलेशन हे टाकायचं आहे. आई असतील, वडील असतील किंवा आजी आजोबा असेल, जे असतील ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्च वरती क्लिक हे करायचं आहे. सर्च वरती क्लिक केलं की तुम्हाला जे आपण तिकडं यादीत नाव दिसलं होतं, जे तुम्ही तिथून रेकॉर्ड घेऊन आले, ते नाव इथे तुम्हाला करेक्ट हे दिसून जाईल. तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे की ते बरोबर आहे का नाही. म्हणजेच जसं आपण इथे फादर सिलेक्ट केलं आणि डिटेल टाकली, त्यानुसार इथे नाव करेक्ट आलं आहे का नाही ते तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती चेक करून तुम्हाला इथे कंटिन्यू वरती क्लिक हे करायचं आहे. आता कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला फादर नेम आणि मदर नेम हे टाकायचं आहे. बाकी डिटेल देखील तुम्ही टाकू शकता, पण ती मॅन्डेटरी नाही. जे रेड स्टार आहे तेवढंच मॅन्डेटरी राहणार आहे. आणि इथे तुम्हाला जर फोटो अपलोड करायचा असेल तर इथे तुम्ही फोटो अपलोड करून लेटेस्ट फोटो देखील अपलोड हा करू शकता. आपण आता इथे फोटो हा अपलोड करून घेतलेला आहे. तसेच तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ देखील टाकू शकता, म्हणजेच तुमच्या डॉक्युमेंटवरती ॲक्युरेट अपडेट ही देखील होऊन जाईल. तर इथे डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला आधार कार्डनुसार टाकून घ्यायची आहे. आता इथे आपण पाहिजे तितकी डिटेल अपलोड करून घेतलेली आहे. आता तुम्हाला इथे फायनली सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. प्रिव्ह्यू वरती क्लिक करून देखील तुम्ही पूर्ण फॉर्मचा प्रिव्ह्यू बघू शकता. तो जर पूर्ण बरोबर असेल तर तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे आणि इथे सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ई-साइन म्हणजेच ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केलं की तुमचा फॉर्म हा फायनली सबमिट झालेला असेल. या प्रकारची तुम्हाला स्क्रीन दिसेल. तुमचा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR फॉर्म जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तुम्ही या रिसिप्टची प्रिंट देखील काढून ठेवू शकता किंवा फोटो देखील काढून ठेवू शकता. या प्रकारे तुम्ही तुमचा इन्युमरेशन फॉर्म म्हणजेच SIR फॉर्म जो आहे तो कंप्लीट करून घेऊ शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला विचारू शकता.